न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये कुरेशी समाजानं जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायाला कायदेशीर संरक्षण द्यावं या मागणीसाठी बेमुदत बंद पुकारला आहे। व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात समाजानं कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिलं। वाहतुकीदरम्यान गाड्या अडवणे, मारहाण करणे तसेच जनावरं जप्त करून खाजगी गोशाळांमध्ये पाठवल्यामुळे व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा येतो अशी तक्रार करण्यात आली। भुजबळ साहेबांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिलं की कायदेशीर व्यवसायात कुणीही अडथळा आणल्यास तात्काळ कारवाई होईल। आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या 2 महिन्यापासून बीफ मटन मार्केट बंद आहे त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या। त्यांनी ताबडतोबीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे। आणि या समाजाला जी असुरक्षिततेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी येत आहेत, काही गुंड प्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या अडवणं, जनावरं अडवणं, कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय त्या निमित्तानं त्यांनी तो त्रास सहन करता करता मेहताकुटीला आले आणि त्यांनी 2 महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती। आणि अशा व्यवस्थेत यातला कुठेतरी मार्ग केला पाहिजे, आपल्या अडचणी सरकार दरबारी मांडल्या पाहिजे या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कर्णिक साहेबांनी पण आश्वासित केलं की अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्याही पद्धतीने होणार नाही। आणि असं जर कोणी करत असेल, दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगलं प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही, आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण करू शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील, त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज कुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे।